आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून मंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। मतदारसंघ कुणाचा याला महत्त्व देत नाही असं म्हणत या निमित्तानं योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलंय। तर उद्धव ठाकरेंनी हाताच्या पंजाला मतदान केलं, आता त्यांनी शिवसैनिकांना शिकवू नये अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। योगेश कदमांनी गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये 17 ते 18 शाखांना भेटी सुद्धा दिलेल्या आहेत। विधानसभेचा मतदारसंघ हा कोणाचा आहे ह्याला मी जास्त महत्त्व देत नाही। आज मी जसं म्हटल्याप्रमाणे आज 227 वॉर्ड आहेत आणि या 227 वॉर्डामध्ये जात असताना जे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिलेले आहेत त्या सगळ्याच ठिकाणी आम्ही गाठीभेटी देतो। किंवा सगळ्याच 227 वॉर्डामध्ये आम्ही मुलाखती देखील घेतलेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी आमचे सक्षम कार्यकर्ते शिवसैनिक आहेत जे निवडणूक लढण्याकरिता तयार आहेत। अशा वेळेस युतीची चर्चा चालू असताना आज मी काही त्या अर्थात घोषणा करू शकत नाही, तो संपूर्ण अधिकार हा माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। परंतु नक्कीच शिवसैनिक हा येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये लढण्याकरिता तयार आहे, तो सज्ज आहे। किंवा मुंबईकर वाट पाहत आहेत की कधी निवडणूक लागते। ज्या व्यक्तींनी वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विरोधात जाऊन मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंजाला मतदान केलेलं आहे आयुष्यभर। म्हणजे मला वाटतं आता माझ्या जन्मापासून मी पण शिवसैनिक आहे। आमच्या घरामध्ये आम्ही गर्वसेको हिंदू आहे हे वाक्य ऐकून आम्ही मोठे झालेले आहोत, वाचून आम्ही मोठे झालेले आहोत। इथे एकही शिवसैनिक पंजाला कधीच आयुष्यात मतदान करणार नाही। त्याच उद्धव ठाकरेंनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंजाला म्हणजे काँग्रेसला मतदान केलेलं आहे। मला वाटतं त्यांनी आम्हाला शिकवणे शिवसेना काय